बघा प्रॉब्लेम सेट 5 10 नंबरच्या क्वेश्चन पर्यंत झालेले आपले, बरोबर आहे ना? क्वेश्चन नंबर 10. आता क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 तुम्हाला होमवर्कला दिलेला होता मी, पण तो दिलेला होता बाय डिस्टन्स फॉर्म्युला. कोणत्या फॉर्म्युला दिलेला होता तुम्हाला? बाय डिस्टन्स फॉर्म्युला. पी बघा PQ, त्याच्यानंतर QR, RS आणि PS. डिस्टन्स फॉर्म्युलाने चारही बाजू काढायच्या. ऑपोजिट साइड इक्वल असल्या, ऑपोजिट साइड इक्वल आले की आपण त्याला काय म्हणतो? पॅरलेलोग्राम. हा झाला होता डिस्टन्स फॉर्म्युलाने होमवर्क सोडवलेले तुम्ही. आता क्वेश्चन नंबर 11 परत सोडवायचा तुम्हाला स्लोप मेथडनं. कोणत्या मेथडनं? स्लोप. दोन लाईनचा स्लोप इक्वल दाखवायचा. बरोबर आहे, झालेला आहे क्वेश्चन 5.3 मध्ये बघून घ्यायचा. आता क्वेश्चन नंबर 12 बघा, होमवर्कचे क्वेश्चन लक्षात ठेवा. हा क्वेश्चन नंबर 11 स्लोप मेथडनं सोडवायचा आहे. कोणत्या मेथडनं? स्लोप. हा, आता क्वेश्चन नंबर 12 जर समजला तर क्वेश्चन नंबर 15 समजून जाईल, 15 नंबरचा. तो पण होमवर्कला राहील तुम्हाला. क्वेश्चन नंबर 15 कसा सोडवायचा तो सांगतो. त्याच्यासाठी या क्वेश्चन कडे लक्ष द्या. याला कोणत्या मेथडनं सोडू शकता तुम्ही? कसं काय? हा स्क्वेअरचा आहे. हा, आता बघा हा क्वेश्चन 12 नंबरचा समजला की 15 नंबरचा इझी जाईल तुम्हाला. आता 12 नंबर मध्ये काय काय दिलेलं आहे? हिअर कोऑर्डिनेट्स लिहून घ्या. काय काय दिलेले आहे? P इक्वल टू दिलेले तुम्हाला 2 1. त्याच्यानंतर Q दिलेलं आहे -1 3. R दिलेलं आहे -5 -3 आणि S दिलेलं आहे -2 -5. आता बघा डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये बघा, जर आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरला तर जो क्वाड्रिलेटरल असतो म्हणजे जो चौकोन असतो त्याच्यासाठी एकच मेथड आहे सगळी. काय? चारही डिस्टन्स काढून घ्यायची. आता चारही डिस्टन्स कोणते? असं तुम्ही रफमध्ये काढू शकता फिगर समजण्यासाठी. PQRS. आता बाय डिस्टन्स फॉर्म्युला. बाय डिस्टन्स फॉर्म्युला. बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आता पहिले डिस्टन्स काढायचं आपल्याला PQ. कोणतं डिस्टन्स? PQ. अंडर रूट मध्ये काय करसाल मग? PQ बघा पटकन फास्ट मध्ये. PQ काय करायचं? -1 -2. त्याच्यानंतर दुसरा कोऑर्डिनेट 3 -1 चा स्क्वेअर. फास्ट मध्ये काढायचे. -1 -2 म्हणजे किती? आणि इकडं 3 चा स्क्वेअर 2 चा किती आलं मग? हे √13. इथं रूट निघत नाही. याला 1 नंबर. डिस्टन्स PQ झालं. त्याच्यानंतर डिस्टन्स QR -5 -1 म्हणजे +1 चा स्क्वेअर. बघा हे सर्व झालेले म्हणून फास्ट येतात. -3 -3 चा स्क्वेअर किती होईल सांगा? -4 -6 चा स्क्वेअर किती सांगा फास्ट मध्ये? 16 अधिक किती? 52. बरोबर आहे. 52 मध्ये बघा, आता 52 आहे ना, याला असं राहतं ते प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर QR झालं. त्याच्यानंतर डिस्टन्स बघा ना, PQ QR RS. डिस्टन्स RS बरोबर. हा, डिस्टन्स RS बघा RS -2 -5 म्हणजे +5. सेकंड कोऑर्डिनेट मायनस असले प्लस होऊन जाईल. -5 -3 म्हणजे +3 चा स्क्वेअर. मोठी संख्या कोणती? 5. 5 मधून 2 गेले 3. इकडे मोठी संख्या कोणती? -5. हे किती मग? -2. याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर किती होईल? 9 आणि 4 किती? 13. याला द्या 3 नंबर. त्याच्यानंतर कोणतं उरलं? PQ झालं, QR झालं, RS. आता PS. डिस्टन्स PS बघा. PS -2 स्क्वेअर प्लस -5 -1 चा स्क्वेअर -4 होतील. आता सांगायची गरज नाही पडली पाहिजे. लहान मी तुम्ही -2 कसे करायचे? -5 -1 कसा करायचा? किती होतील ते? -6. किती होईल? 4 चा स्क्वेअर 16. 6 चा 36 किती आलं? 52.
समजलं? याला 52. आता हे 52 आहे. आता तुम्हाला ही गोष्ट माहित पाहिजे, ऑपोजिट साइड सारख्या दिसून राहिल्या 13 आणि 13 √13. त्याच्यानंतर ही ऑपोजिट साइड सारखी √52 म्हणजे हा काय तुमचा पॅरॅललोग्राम. कोणता आहे? पॅरॅललोग्राम. म्हणून तुम्ही काय लिहायचं? फ्रॉम 1 2 3 and 4 distance PQ is equal to distance RS, distance QR is equal to distance PS, therefore quadrilateral PQRS is a parallelogram. असा क्वेश्चन नंबर 11 तुम्ही सोडवलेला आहे पहिले. बरोबर आहे? आता हा क्वेश्चन नंबर 11 तुम्हाला स्लोप मेथडने घ्यायचा आहे. कोणत्या मेथडने? स्लोप ऑफ लाईन इक्वल दाखवायचे. आता आपल्याला इथं दाखवणे रेक्टँगल दाखवणे. काय दाखवणे? रेक्टँगल. आता हे तर झालं. त्याच्यानंतर डायगोनल दाखवायचे. आता रेक्टँगल आणि स्क्वेअर म्हटलं. काय म्हटलं मी? रेक्टँगल आणि स्क्वेअर. तर तुम्हाला अजून दोन डिस्टन्स काढावे लागतील. कोणता? डायगोनल. नाऊ बघा, नाऊ डायगोनल QR. डायगोनल पहिला डायगोनल PR. मग काय डिस्टन्स PR इज इक्वल टू सांगा. आता PR घ्यायचंय. PR -5 -2 चा स्क्वेअर. त्याच्यानंतर -3 -1 चा स्क्वेअर. सांगा. -7 चा स्क्वेअर किती येईल? 49 + 16 किती? आणि बघा याचं कॅल्क्युलेशन सांगतो तुम्हाला कसं करायचं. 49 आणि 10 59 आणि वरती किती उरले? 6. किती झाले? 65. हे झालं 5th नंबर. आणि 6th नंबर हा एक डायगोनल झाला. दुसरा डायगोनल कोणता आहे? QS. डिस्टन्स QS सांगा. डिस्टन्स QS -2 + 1 चा स्क्वेअर. कारण बघा -2 सेकंड कोऑर्डिनेट मायनस मायनस प्लस होऊन जाईल. -5 -3 चा स्क्वेअर. -5 -3 चा स्क्वेअर. -2 मधून 1 गेला -1. -5 -3 दोन्ही साईड सारखे ऍडिशन होईल. 1 चा स्क्वेअर 1 आणि याचा 64. किती आलं ते? √65. समजलं? आता बघा काय, आता तुम्हाला म्हटलं होतं मी, तुम्हाला जर हा क्वेश्चन समजला तर क्वेश्चन नंबर 15 पण समजून जाईल. क्वेश्चन नंबर 15 आणि हा क्वेश्चन सेम. डिस्टन्स बरोबर असे काढायचे. 1 2 3 4 5 6. आता बघा फायनल आन्सर कसं लिहायचंय तुम्हाला? फायनल आन्सर कसं लिहायचंय? फ्रॉम 1 2 3 and 4. बघा फ्रॉम 1 2 3 and 4 डिस्टन्स PQ कोणाच्या बरोबर आहे सांगा? PQ कोणाच्या बरोबर आलेले आहे? RS चा डिस्टन्स RS. त्याच्यानंतर डिस्टन्स QR, डिस्टन्स PS. बरोबर आहे? देअरफॉर क्वाड्रिलॅटरल PQRS इज ए पॅरॅललोग्राम. काय तो? पॅरॅललोग्राम आहे. लक्ष द्या बरोबर. काय आता जेव्हा पॅरॅललोग्राम प्रूव्ह करायचा तुम्हाला बस असंच लिहायचं. हे दोन डिस्टन्स काढायची गरज नाही. पॅरॅललोग्रामचा क्वेश्चन आला की डायगोनल काढायची गरज नाही. त्याच्यावर होऊन जाईल. जर डायगोनल काढायची गरज पडली तर क्वेश्चन 4 मार्क्सला जाईल. किती मार्क्सला जाईल? 4. आता हा झाला पॅरॅललोग्राम. पण आपल्याला प्रूव्ह काय करायचंय? रेक्टँगल. मग आता जास्त खाली घ्या. फ्रॉम 5 and 6 डिस्टन्स कोणतं इक्वल आलेले? PR इज इक्वल टू डिस्टन्स QS. म्हणजे असा पॅरॅललोग्राम ज्याचे डायगोनल पण इक्वल आलेले. ज्या पॅरॅललोग्रामचे डायगोनल इक्वल असतात त्याला काय म्हणतो आपण? रेक्टँगल. काय म्हणतो? रेक्टँगल. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल PQRS इज ए रेक्टँगल. समजलं? दोन गोष्टी कराव्या लागतील. पहिले पॅरॅललोग्राम दाखवायचा, पण त्या पॅरॅललोग्रामचे डायगोनल पण इक्वल आलेले त्याला म्हणायचं रेक्टँगल. समजलं? आता फक्त एक गोष्ट करायची तुम्ही. काय गोष्ट करायची? या क्वेश्चन मध्ये हा काय आहे तुमचा? स्क्वेअर. तुमचा फक्त एक चेंज राहील. कसं चेंज राहील सांगतो तुम्हाला. बघा तुमचा एक चेंज राहील. क्वेश्चन 15 बघू दे एकदा. नाव काय दिलेले त्याला? ABCD दिलेले. काय दिलेले? ABCD. बघा परत सांगतो एकदा. क्वेश्चन नंबर 15 मध्ये प्रोसिजर ही सेम. 1 2 3 4 5 6 लाईन काढून घ्यायच्या. फक्त हे लिहिण्याची प्रोसिजर बघा. 15 साठी काय राहील? फ्रॉम 1 2 3 and 4 AB डिस्टन्स टाकायचं त्याच्या. BC CD आणि AD. बघा याच्यामध्ये फक्त काय सिम्बॉल टाकायचा तुम्ही? डिस्टन्स. फरक समजून घ्या. आणि फ्रॉम 5 and 6 एक डायगोनल राहील AC आणि दुसरा डायगोनल राहील तुमचा BD. आता बघा
पॅरलोग्राम साठी काय लिहिते आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेतो तुमच्या इथं. पहिली गोष्ट लक्ष द्या आता बरोबर. पहिली गोष्ट काय पॅरलोग्राम. पॅरलोग्राम कसा प्रूव्ह करायचा फ्रॉम 1 2 3 and 4 ऑपोजिट साइड सारखे असतील तो झाला पॅरलोग्राम. दुसरी गोष्ट फ्रॉम 1 2 3 and 4 चारही साइड सारख्या असल्या तर तो झाला रोम्बस. काय झाला रोम्बस. कळालं. म्हणजे पॅरलोग्राम आणि रोम्बस आला तर फक्त चारच बाजू काढायची गरज आहे. त्याच्या पुढे जर क्वेश्चन आला रेक्टँगल तर रेक्टँगल साठी काय करावं लागेल तुम्हाला 6 बाजू काढाव्या लागतील डायगोनल पकडून आणि ऑपोजिट साइड सारख्या दाखवावं लागतील आणि डायगोनल सारखे येणारच झाले. हा झाला तुमचा रेक्टँगल. आता सेम क्वेश्चन जर स्क्वेअर साठी आला प्रोसिजर राहील सेम. फक्त ए ह्या चारही साइड सारख्या येतील. का सारख्या येतील मला सांगा बरं. कारण तो स्क्वेअर आहे. स्क्वेअरच्या चारही बाजू सारख्या असतात म्हणून तुम्ही इथे लिहायचं काय लिहायचं इथं क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए रोम्बस. काय रोम्बस. बघा फरक समजून घ्या. चारही बाजू सारख्या आला तर रोम्बस, ऑपोजिट बाजू सारख्या आला तर पॅरलोग्राम. पण असा पॅरलोग्राम ज्याचे डायगोनल सारखे तो बनला रेक्टँगल आणि असा रोम्बस ज्याचे डायगोनल सारखे तो काय बनला मग काय बनेल तो स्क्वेअर. इज अ स्क्वेअर. हा क्वेश्चन तुम्ही होमवर्कला सोडून घ्यायचा. हे साइड मध्ये लिहून घ्या जर कन्फ्युजन असेल कोणाला तर.